हा कलियुगाचा नेम आहे. जो खरं बोलन तो लवकर मरण, आणि जो खोटा बोलन लोकांच्या भोकांडी बसन तो एकदम पुढे जाईल. आणि लोक तेजच ऐकतील, बापाचं नाही ऐकणार लोक, पण तेज ऐकतील. एवढं ध्यानात ठेवा. आणि कलियुगामध्ये तुम्हाला वाटलं माळकरी होणं, माळ घालणं, लय सत्य वागणं, याच्याशी लोकांना काय घेणं नाही. ज्याच्यापाशी माल तेजीस लाल, गरीबाचे हाल, हा कलियुगातला नेम आहे. एवढं ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटलं मी लय चांगला राहीन, मी दारू पेत नाही बुवा, मी तंबाखूचं काडीचं व्यसन करीत नाही, आणि मला बायको भेटूच शकत नाही. कारण सर्वांच्या डोक्यात मनी मनी, ज्याच्या खिशात मनी त्याच्या मागं 17 जणी. आणि एक नालायकच म्हणतो, एक नालायक मला बोलला, बायावर बोलू नको, हे सत्य बोल नाही. मी नाही बोलत, सत्य बोलत आहे. आणि एक ध्यानात ठेवा, कलियुगामध्ये ज्याच्यापाशी पैसा आहे त्याची खानदान विचारल्या जाणार नाही, त्यांना किती लफडे केले हे विचारल्या जाणार नाही. फक्त पैसा आहे ना, बंगला गाडी ना, पोर देऊन टाका. आणि तो नंतर 2 वर्षांनी हिला पोर झाले दुसरी का घेऊन जाईना. फक्त पैसा पा, माणूस की खानदान लोकांना घेणंच नाही, गेली उडत. लोकांना फक्त मालावाला पाहिजे, मालावाला. हे कलियुगातला नेम आहे. आणि लोकांना खरं चालतच नाही. खऱ्या बोलणाऱ्याला लोक घोडेच लावणार, कारण ते तेवढे घोड्याचे. एवढं ध्यानात ठेवा. डुकराला तुम्ही म्हणा चला गंगात आंघोळ करायला, डुकार काय म्हणणार, छे गंगात कुठं आंघोळ करताय का, आता इकडेच गटरात करतो. कारण डुकराला कायमच गटरात आंघोळ करायची सवय, त्याला गंगाचं पाणी कधीच जमणारच नाही. बरेचसे डुकर आहे त्यांना खऱ्या पाण्यानं आंघोळच नाही चालणार, कायम खोटं नेम आहे तो. पाहत्या काय आता संपली रील.